मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल आजपासून म्हणजेच 13 जानेवारी पासून महाकुंभाला सुरुवात झालेली आहे. तर या महाकुंभाला जगभरातून करोडो लोक भेट देत असतात. या महाकुंभाचा सरकारला देखील खूप मोठा फायदा होत असतो. म्हणजे सरकारची एक चांगली कमाई होत असते. अनेक जणांना या महाकुंभामुळे रोजगार देखील मिळतो. तर सरकारला नक्की कसा फायदा होतो आणि महाकुंभामुळे अजून कोणाकोणाला फायदा होतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला फायनान्स रिलेटेड सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतात. जसं की तुम्हाला माहितीच असेल, कुंभ हा दर 12 वर्षांनी येतो. पण 2025चा कुंभ साधा सुद्धा कुंभ नाहीये, म्हणजे हा महाकुंभ आहे. कारण हा दर 144 वर्षांनी येतो. आजपासून सुरू झालेला कुंभ हा तब्बल 144 वर्षानंतर आलेला आहे. तर कुंभ नक्की कोणते कोणते आहेत ते बघूया. अर्ध कुंभ हा दर 6 वर्षांनी येतो. त्यानंतर पूर्ण कुंभ हा दर 12 वर्षांनी येतो आणि महाकुंभ हा दर 144 वर्षांनी येतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाकुंभामुळे नक्की कोणत्या क्षेत्राला कसा फायदा होणार आहे. तर या कुंभासाठी जगभरातून 40 करोड पेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासासाठी ट्रेन झाले, बसेस झाले, फ्लाईट्स झाल्या, हॉटेल्स झाले, या सर्व क्षेत्रांना याचा फायदा होणार आहे. सरकारने 13,000 ट्रेन्स यासाठी सोडलेल्या आहेत. तर 3,000 स्पेशल ट्रेन्स फक्त महाकुंभासाठी सोडलेले आहेत. 1.5 ते 2 करोड लोक ट्रेनने येण्याची शक्यता आहे आणि महाकुंभाला जगभरातून भाविक येणार आहेत. त्यामुळे हवाई क्षेत्राला सुद्धा या महाकुंभाचा चांगला फायदा होणार आहे. तसेच बसेस झाल्या, बसेस म्हणजे सरकारी बसेस, तसेच खासगी बसेस, यांना सुद्धा या महाकुंभाचा खूप फायदा होणार आहे. आता महाकुंभामध्ये आलेल्या भाविकांना राहण्यासाठी 1.5 लाखाहून अधिक टेंट्स उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे स्वाभाविकच टेंट्स कंपन्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर लोकांना राहण्यासाठी हॉटेल्स आहेत, त्यांच्या जेवणासाठी रेस्टॉरंट झाले, धाबे झाले, छोटे छोटे फूड स्टॉल्स झाले, यांना या महाकुंभाचा खूप फायदा होणार आहे. तसेच महाकुंभामध्ये लागणारे छोटे छोटे स्टॉल्स झाले, जसं की पूजेचं साहित्य विकणारे झाले, फूड स्टॉल झाले, या सर्वांना या महाकुंभातून चांगला रोजगार मिळणार आहे. तसेच 40,000हून अधिक कुटुंबांना महाकुंभाची तयारी करण्यासाठी आधीच रोजगार मिळालेला आहे. या महाकुंभासाठी सरकारने कसे बजेट प्लॅन केले आहे ते आपण बघूया. यूपी सरकारने महाकुंभासाठी 2022-23 मध्ये 600 करोडचा बजेट केला होता. त्यानंतर 2023 मध्ये 2,500 करोड रुपयाचा बजेट त्यांनी काढला होता आणि पुन्हा 2025 मध्ये 2,500 करोड महाकुंभामध्ये त्यांनी लावलेले आहेत. म्हणजे टोटल 5,600 करोड रुपयाचा खर्च फक्त यूपी सरकारने कुंभासाठी केलेला आहे. आणि त्याचबरोबर केंद्र सरकारने पण 2,100 करोडचा बजेट महाकुंभासाठी दिलेला आहे. 2013 मध्ये झालेल्या कुंभामध्ये 12,000 करोडचा रेव्हेन्यू यूपी सरकारने जनरेट केला होता आणि आता 2025 मध्ये होणारा महाकुंभ जो आहे त्याच्यामध्ये 25,000 करोडचा रेव्हेन्यू जनरेट होणार अशी सरकारने शक्यता वर्तवली. पण तुम्ही विचार कराल, सरकार नक्की कमवणार कसे आहे, म्हणजे महाकुंभातून सरकारला नक्की कसा फायदा होणार आहे ते आपण पॉइंट वाईज बघूया. सर्वात पहिली गोष्ट येते ते म्हणजे पर्यटन. आता महाकुंभाला येणारे भाविक काय विचार करणार की आपण इथे आलेच आहोत तर राम मंदिर पण बघून जाऊ, काशी पण बघून जाऊ, मथुरा, वृंदावन पाहून घेऊ. त्यामुळे या स्थळांची सुद्धा गर्दी वाढेल. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे ते म्हणजे बसेसची कमाई. म्हणजे महाकुंभाला येणाऱ्या बसेसना प्रवास करण्यासाठी सरकारी बसेस झाले आहेत, त्या खूप मोठ्या प्रमाणात अरेंज केल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्याचा सरकारला फायदा होणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे जीएसटी. महाकुंभाला येणारे प्रवासी जे आहेत त्यांच्या तिकिटावरती सरकारला जीएसटी मिळेल. त्यानंतर प्रवासी हॉटेलमध्ये राहणार, हॉटेल बिल झाले त्याच्याद्वारे सरकारला जीएसटी मिळेल. त्यानंतर खाण्यापिण्याचं त्यांचं बिल होणार, त्या सर्वांमध्ये सरकारला जीएसटी मिळणार. त्यानंतर ते कोणत्याही प्रकारचे वस्तू खरेदी करतील त्याच्या मार्फत पण सरकारला जीएसटी खूप मिळणार आहे. त्यानंतर चौथा पॉइंट आहे ते म्हणजे पार्किंग. तर प्रवाशांच्या गाड्यांच्या पार्किंगची सोय सुद्धा महाकुंभामध्ये करण्यात आलेली आहे. तर त्या पार्किंगच्या चार्जेसद्वारे पण सरकार खूप चांगली कमाई करणार आहे. त्यानंतर झाले भाडे. म्हणजेच महाकुंभामध्ये अनेक कंपन्या आपले स्टॉल्स लावणार आहेत, त्याचे भाडे सरकारला मिळणार. होर्डिंग्स लागणार, त्यांचे भाडे पण सरकारला मिळणार. त्यानंतर टेंट्स बांधले गेले आहेत, त्याचे सुद्धा सरकारला भाडे मिळणार आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे लायसन्स. अनेक प्रकारचे स्टॉल्स लागणार आहेत, त्या स्टॉल्सचे लायसन्सिंग, तसेच खाण्यापिण्याचे स्टॉल्स लागणार, त्याचे फूड लायसन्स, याच्याद्वारे पण सरकार चांगली कमाई करू शकेल. आता आपण पहिला पॉइंट बघितलं ते
पर्यटनाद्वारे जसं की भाविक इतर क्षेत्रांना पण भेट देतील, तर ते ज्या क्षेत्रांना भेट देतील त्या क्षेत्रातील हॉटेल झाले, रेस्टॉरंट झाले किंवा वस्तू खरेदी झाले आणि प्रवास झाला, त्याच्यावर पण सरकार जीएसटी कमवू शकतो आणि या सर्वातून खूप सारे ट्रान्झॅक्शन होणार आहेत. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था पण चांगल्या प्रमाणामध्ये बूस्ट होणार आहे. म्हणजेच काय तर महाकुंभ अध्यात्म वाढवतो, तसेच अर्थव्यवस्थेला पण बळकटी देतो आणि अनेक लोकांना रोजगार पण मिळतो. कमेंट मध्ये सांगा तुम्ही महाकुंभला जाणार आहात का आणि तुमची पापं धुवून घेणार आहात का? तर मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. आपण पाहू नक्की कोणते सेक्टर्स आपण पाहिले ज्यांना महाकुंभाचा फायदा होणार आहे. सर्वात पहिलं आपण बघितलं हॉटेल्स, त्यानंतर फ्लाइट्स, त्यानंतर IRCTC म्हणजेच ट्रेन्स, त्यानंतर रेस्टॉरंट्स, टुरिझम आणि रोड ट्रान्सपोर्ट. या सर्वांना महाकुंभाचा चांगला फायदा होणार आहे आणि त्यातूनच सरकार सुद्धा चांगली कमाई करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.